प्रवास म्हटलं की खूप प्रकारचे लोक मिळतात. जितकं टेन्शन मला नव्हतं तितकं टेन्शन माझ्या आईला होतं पॅकिंगचं. पॅकिंग करता करता नेमकं जायच्या दिवशीच पॅकिंग केलं मी. नेमकं करायचं तर रात्रीच होतं, पण एन्जॉयमेंटच्या नादामध्ये ते पॅकिंग करायचं राहून गेलं. तर फायनली माझी पॅकिंग झाली आणि आमच्या लाखांदूरच्या बस स्टॉपवर गर्दी तर इतकी भयानक होती की काही सांगायचं काम नाही. बस फुल झाल्यामुळे आजी आजोबा लोक चढूच नाही शकले, त्यांना बसवाल्यांनी घेतलंच नाही. नागपूर बस आली आणि मी पण बसली नागपूर बस मध्ये आणि इथे पण खूप गर्दी होती. बरं झालं मला तर सीट भेटून गेली. बस मध्ये गर्दी फक्त पवनीपर्यंत होती आणि ही आहे पवनीची नदी. लाखांदूर मध्ये 4:30 ला बसलो आम्ही आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचायला आम्हाला नागपूरला वाजले 9 आणि नंतर वेटिंग रूम मध्ये जाऊन लेटून गेली. कंटिन्यू तिथल्या आवाजामुळे झोपच नाही झाली माझी आणि चेहरा माझं सुजल्यासारखं वाटत होतं मला यार. नंतर चाय घेतली, पण रेल्वे स्टेशनवरची चाय पूर्ण बकवास लागते. सर्वजण ट्रेन मध्ये बसले आणि मी बाहेर टहलत होते आणि इकडे चिल्लू पिल्लूचं भांडण चालू झालं की मी खिडकीत बसते, मी खिडकीत बसते. इकडे हे बघा पुरू रडत आहे. त्यांचं तर चालूच असणार आता. ट्रॅव्हलिंग तर बिलकुल मला आवडत नाही यार, पर बट क्या करे. केस करून पण बघा माझी हालत कशी झाली केसांची. तर आमच्या सीटा खूप दूर दूर होत्या, तर मी आपली सीट सोडून यांच्याकडे आली बसायला आणि माझ्या मेवणीबाईने आणले होते ढोकळे आणि इकडे बघा यांचं भांडण चालू आहे पाणी पिण्यासाठी. आणि आम्ही नंतर सर्वजण ढोकळे खायला बसलो गरम गरम. पेपर फाडली आणि सर्वांना वाटून दिली ढोकळे. मग मी पहिला तर आमच्या छोट्या बाबू पासून सुरुवात केली. खाण्यापिण्याची तर काही टेन्शनच नाही. माझ्या मेवणीने टिफिन आणून टाकलं होतं. ह्या स्टेशनचं नाव पण अलगच आहे, डोंडाईचं आणि डोंडाईचे.